हाय, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. कालच्या व्हिडिओला केलेल्या कमेंटसाठी, लाईकसाठी तुमचे खरंच खूप मनापासून आभार मानते. तर चला, आणखीन एका दिवसाची मस्त छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आता पाऊस तर खूप जास्तच आहे कल्याणमध्ये. तर पाऊस पडायला लागला की आपल्याला सर्वात मोठा प्रश्न असतो या कपड्यांचा आणि किती लवकर कपडे धुतली, उशिरा धुतली तरीसुद्धा ती काही वाढत नाही या दिवसाची. पण तरीही मी लवकर धुवून घेतलेली होती आज सकाळी आणि सिद्धी क्लासवरून आलेली होती. 9ला ती येते क्लासवरून. तिची छत्री वगैरे बाहेर बाल्कनीमध्ये मी ठेवून दिलेली होती. घरातली बऱ्यापैकी सगळी कामं माझी झालेली होती आणि छत्री ठेवायला गेली ना, मोगऱ्याला फूल जे आलेलं होतं ना, ते खाली पडलं होतं. मस्त छान 2-3 फुलं येतात रोजची आणि चतुर्थी असल्यामुळे स्वयंपाकाचं सकाळी जास्त काहीच नव्हतं. घरातलंच तेवढं मला लवकर आवरून घेतलेलं होतं, कारण फक्त साबुदाणेच बनवायचे आहेत म्हटल्यावरती काही गरमागरमच चांगले असतात ते केलेले जेव्हा खायच्या वेळेसच. त्यासाठी मग मी आधी कामं सगळी आवरून घेतलेली होती. कपडे धुवून मशीनमध्ये स्पिनला केल्याशिवाय तर काही आता सुकायचं बजेटच नाही आहे बाहेर. आणि जिथं टाकले ना ग्रिलमध्ये, परत जास्त जर पाण्याचं हवेने पाणी वगैरे लागतं तर अजून परत जेवढी स्पिन केलेली कपडे सुकतात ना, ती अजून जास्त ओली होऊन गेलेली असतात. त्यामुळे मी आता बाहेर तर आता 3 ते 4 दिवस झाले कपडे टाकणं बंदच केलं आहे. अजिबात हँगरला लावून देते, पावसाळ्याचं असंच करते. आणि जे आपले रॉड आहेत पडद्यांचे ना, त्यांच्यावरती अशा पद्धतीने लटकवून देते, कारण मग तेव्हा तरी ते सुकून जातात संध्याकाळपर्यंत. कारण फॅन वगैरे जर चालतो ना, जेवढी बाहेर सुकणार नाही तेवढी फॅन खाली सुकून जातात. कारण पाऊस आला की परत आत घ्या, बाहेर घ्या, ओली झाली किंवा नाही हा प्रश्न डोक्यात चालू असतो. जास्त ओली होऊन गेली असतील का, आणि जास्त ओली झालेली असली की परत घरात घ्या, परत पिळा आणि टाका. त्यापेक्षा एकदा जे हँगरला लावले आणि घरात अडकवले ना की झालं. त्यामुळे मग घरातच कपडे टाकत असते या दिवसाचे आणि आरामात सुकतात सुद्धा. मोठी विंडो असल्यामुळे विंडो उघडी ठेवून देते आणि अशा पद्धतीने लटकवून देत असते. घरामध्ये सुकले की थोडंसं दुपारच्या वेळेला बेडरूमचा फॅन चालू असतो ना, मग तिकडे घेऊन घेते. तर त्यानंतर मग आता कामं तर झालेलीच होती. म्हटलं चला स्वयंपाकाला सुरुवात करते. रात्री ना माझ्या साबुदाणे वगैरे भिजत घालायचं ना लक्षातच नाही राहिलं. सकाळी टाकले होते मग मी 6 वाजेला. तर भिजले ते आरामामध्ये. पण रात्री भिजत घातलेले असले ना छान मस्त मऊसूत होऊन जातात. पण एखाद्या वेळेस लक्षात नाही राहिलं तर मग सकाळी थोडं 2-3 तास अगोदर बी भिजत घातले तरी आरामात भिजतात. तर साबुदाणे भिजलेले होते आणि मग साबुदाण्याची खिचडीच बनवायला घेतलेली होती. आणि जेव्हा कपडे वगैरे टाकत होती ना, तेव्हा सिद्धीशी असेच गप्पा मारत मम्मी टाकत होती. ती सांगत होती की असं त्यांच्या स्कूलमधलं एखादं काही असेल किंवा क्लासमधलं असेल ना, तर ते आधी ऐकून घ्यायचं असतं. कारण ते आल्यानंतर कितीही झालं तरी, कोणाचा कॉल वगैरे आलेला असला ना, तरी पण मी ठेवून देत असते. कारण मुलांचं शेवटी असं म्हणणं असतं की आम्ही बाहेरून आलो ना, तर आधी आम्ही काय म्हणतोय ना, ते तुम्ही ऐकून घ्या. आणि म्हणणं जरी ऐकणार नसलं ना, तरी आपण जर दुसऱ्याशी काही बोलत वगैरे असलो ना, तरी पण मुलांना ते नाही आवडत जास्त करून, की त्यांना वाटतं की थोडंसं आमच्याशी बोलावं, आम्ही काय म्हणतोय ते ऐकून घ्यावं, असं त्यांचं मत असतं. त्यामुळे त्या यायच्या आधी कामं वगैरे सुद्धा झालेली असली ना थोडेफार, तर चिडचिड वगैरे पण होत नाही किंवा त्यांचं म्हणणं जे काही असतं ना, ते आपण व्यवस्थित असं समजून घेतलं पाहिजे. आपण कामाच्या गडबडीमध्ये काही वेळा फोनवरती बोलण्यामध्ये काही वेळा काय होतं की त्यांचं जे काही मत आहे किंवा त्यांना वाटतं काही गोष्टी सांगाव्याशा, त्या आपण ऐकून घेत नाही. त्यामुळे मुलांना काही वेळेला मग ते हळूहळू बंदही करतात आपल्याला सांगणं. तर तेच कामं लवकर आवरली आणि असंच कपडे टाकता किंवा स्वयंपाक करता मग ती माझ्याशी गप्पा वगैरे मारत असते. थोडंफार जे काही तिला सांगायचं आहे ते. आणि जास्त काही नाही, पण दिवसभरातून आपण संध्याकाळी जरी सगळे भेटल्यानंतर फक्त एक शब्द विचारून घेतला की चला आजचा दिवस कसा गेला स्कूलचा वगैरे मुलांना, तरीसुद्धा त्यांचं मन जरा भरून जातं की चला विचारलं आहे मला माझ्या मम्मीने की तुझा आजचा दिवस कसा गेला, काय गेला, काय केलं, काय नाही असं. चला आता साबुदाण्याची खिचडी इथे बनवायला घेतली आहे आणि त्यासोबतच मिरच्या ज्या आहेत ना त्या तळून घेत आहे. या जाड मिरच्या आणलेल्या असल्या ना की साबुदाण्यांसोबत ना खूप छान लागतात, मस्त छान तळलेल्या, थोडंसं मीठ वगैरे टाकून त्याच्यावरती. तर असं साबुदाण्याची खिचडी असली तर मिरच्या तर आमच्या ठरलेल्याच असतात, कारण आम्हाला दोघांनाही आवडतात.
त्यामुळे मी तळूनच घेत असते. आणि साबुदाणे म्हटले तर सिद्धी, वेदू आणि आम्ही दोघं चौघांसाठी मी बनवत असते. इतके जास्त आता उपवासाच्याच दिवशी मी साबुदाणे करते, कारण आवडत नाही आम्हाला दोघांना तितके, पण यांना दोघींना आवडतात म्हणून त्यांच्यासाठी मी सेपरेट वगैरे काहीच करत नाही. त्याही साबुदाण्याची खिचडीच खातात आमचा उपवास असला की त्या दिवशी. तर त्यांच्या हिशोबानेच मी ते साबुदाणे भिजत घालत असते, की जेणेकरून त्यांनाही होईल, आम्हालाही होईल, अशा पद्धतीने तेवढ्या प्रमाणामध्ये भिजत टाकत असते. तर कालच्या व्हिडिओला कमेंट होती की ताई तुझ्या स्किन केअरबद्दल व्हिडिओ बनव, तर मी हो बनवणारच आहे. वाटत होतं मलाही की थोडंसं स्किन केअर वगैरे तुमच्यासोबत शेअर करावं. तर आता म्हटलं ठीक आहे, पुढे 1-2 व्हिडिओ नंतर मी बनवेलच ठरवून की एखादा व्हिडिओ तुमच्यासोबत स्किन केअर कशा पद्धतीने करते तर ते शेअर करेनच. कारण ज्या पद्धतीने आपल्याला घर आवरणं वगैरे सगळी स्वच्छता घरातली करणं आवडतं, त्याच पद्धतीने स्वतःला व्यवस्थित ठेवणं किंवा चांगलं राहणं, दिसणं हे सुद्धा सगळ्यात स्त्रियांचा आवडीचा भाग असतो. आणि तसंच माझंही आहे. जास्त काही नाही, नॉर्मल आहे, तर ते मी तुमच्यासोबत शेअर करण्याचं. इतकं जास्त वगैरे काही मी स्किन केअरमध्ये स्पेशल नाही आहे माझ्या, तरीसुद्धा जे काही आहे ना ते मी करेल तुमच्यासोबत शेअर. त्यानंतर ना सिद्धीने अशा पद्धतीने आंबा कट करून घेतलेला होता आणि मी किचनमधून बाहेर गेलेली होती ना, तोपर्यंत तिने ते असं कॅमेऱ्यामध्ये घेतलेलं होतं. म्हटलं चला तुम्हाला दाखवते, कारण त्यांनाही आता सवय झालेली आहे. त्यानंतरची हरकत आहे तुम्ही बघितली असते ना, तर अजून तुम्हाला खूप जास्त हसायला आलं असतं. तर पण मी ते स्किप करून टाकलं. म्हटलं चला जाऊ द्या, तिला आवडत नाही जास्त व्हिडिओमध्ये वगैरे यायला त्यासाठी. तर झालेलं होतं इथं साबुदाणे वगैरे बनवून. त्यानंतर मिरच्या झालेल्या होत्या आणि आमटी बनवलेली होती. असं आजचं जे काही बेत होता ना तो झालेला होता. तर काही साड्या आलेल्या आहेत फॉल बिडिंगसाठी. तर आता वेदूला आणायला जायचं आहे मला. तर तिकडे जाता जाता म्हटलं कामात एक कामच होऊन जाईल, यांचं अस्तरही होऊन जाईल आणि फॉलही आणून होऊन जाईल. तर त्यासाठी जरा अस्तर वगैरे कट करून घेते याच्यातलं आणि हे पण काढून घेते, ब्लाऊज पीस काढून घेते, अस्तर घेऊन घेते येताना. ठरवत तर आहे मी की चला आता 3-4 ब्लाऊज आहेत ना पटापट कट करून मशीनचं काम खतम करून मशीनला बाल्कनीमध्ये ठेवते, असं माझा विचार चालू आहे. पण काही नाही, सतत साड्या येतच आहेत ताईंना माझ्याकडे आणि ब्लाऊज येत आहेत. आता ह्या साड्या फॉल बिडिंगसाठी होत्या आणि ब्लाऊज होते. अजून 4 ब्लाऊज जे आहेत ना ते आलेले आहेत. चला सुरुवात केली ना हळूहळू की होत राहतं काही ना काही. तर आता म्हटलं सिद्धीला मी सोडायला जाणार आहे आणि तिकडनं माझा 1-1.5 तास तिकडे आरामामध्ये माझा असंच टाईमपासमध्ये जात असतो. मी बऱ्याच वेळेला आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. तेवढा वेळ वाया न जावं त्यासाठी माझी ही खटाटोप एवढा चालू होता की पटकन मी साबुदाण्याची खिचडी वगैरे बनवून कामं वगैरे आवरून ना हे ब्लाऊज पीस कट करून त्याचे फॉल आणि अस्तर तिकडनं तेवढ्या वेळामध्ये दुकानातून घेऊन वगैरे तिकडनं मग मी वेदूला घरी आणू शकते. आणि पाऊस खूप जास्त असल्यामुळे ना मला खूप जास्त उशीर वगैरे झाला आणि त्यानंतर मग कालचा व्हिडिओ यायला म्हणूनच थोडा उशीर झालेला होता. काही वेळेला ना व्हिडिओ येतो ताईंनो, तुम्ही बऱ्याच वेळेला ना 12:30ला जरी व्हिडिओ नाही आला तरी उशिरा व्हिडिओ येतो. तर तुम्ही बऱ्याच वेळेला लेट जर व्हिडिओ पोस्ट केला ना तर खूप ताई बघत नाही. त्यामुळे मग एकदा चेक करून घेत जा तुम्ही आपल्या याच्यावरती जाऊन की व्हिडिओ आलेला आहे किंवा नाही. कारण मी 3:30-4 वाजेपर्यंतसुद्धा उशीर झालेला असला ना तरी व्हिडिओ टाकते त्यामुळे. तर कारण असतो माझा व्हिडिओ रेडी, पण टाकायचं तेवढं मग असं स्कूलमध्ये जाणं येणं झालं ना त्यामुळे मला जरा उशीर होऊन जातो. काही वेळेला कामांमध्ये वाईज ओव्हर करायचा राहून जातो, काही ना काही असतं. आणि सध्या आता ही अशी ब्लाऊजं, घरातली कामं सगळं व्यवस्थित, व्हिडिओ एडिटिंग, वाईज ओव्हर वगैरे करणं हे सगळं असल्यामुळे जरा उशीर होऊन जातो. म्हणून थोडं कधी व्हिडिओ लेट येतो. तरी लेट येत असला तरीसुद्धा तुम्ही व्हिडिओ बघत जा, कारण मी टाकतेच. तर चला आता सुरुवात झालेली होती की मी डायरेक्ट रात्रीचं शूट केलं. मग त्यानंतर दुपारचं रुटीन मी काही शूट केलं नाही तुमच्यासोबत. तर हे सगळं कट करून घेतलेल्या होत्या मी भाज्या आणि स्वयंपाकाची तयारी इथे माझी चालू होती. यामध्ये मी ना आता डाळी घेत आहे कुकरमध्ये. तूरची डाळ घेतलेली आहे, उडदाची डाळ घेतलेली आहे आणि मुंगाची डाळ, थोडी चणा डाळ पण घालायची. अशा मिक्स ज्या डाळी आहेत ना त्या मी घेत असते आणि मला दाल तडका बनवायची होती आज. त्यासाठी ना अशा पूर्ण मिक्स डाळी तुम्ही घेऊन बघा, तर छान होते दाल तडका.
जर आपण तुम्ही नुसती तुरीची डाळ घेत असाल तर ह्या डाळीही त्याच्यामध्ये मिक्स करून बघा एखाद्या वेळेस. माझ्या घरामध्ये ह्या 4 डाळी असतात की उडदाची डाळ, मुगाची डाळ आणि तूरची डाळ आणि थोडी चणा डाळ. या सगळ्या डाळी मी घेतलेल्या होत्या आणि व्यवस्थित असं मस्त छान 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या. कारण मी पावडर वगैरे लावून ठेवते डाळींना. माझ्या वर्षभराच्या डाळी असतात घरून, त्यासाठी 3 ते 4 वेळा मी धुवत असते. त्यानंतर मी याच्यामध्ये शेवगाच्या शेंगा टाकलेल्या आहेत. 2 जाड मिरच्या होत्या ना, त्या कट करून घेतलेल्या होत्या, त्या टाकलेल्या आहेत. कांदा, 1 मोठा टोमॅटो, 1 वांगं, 1 बटाटा. फ्लावर असेल तर ते सुद्धा तुम्ही घालू शकतात. वाटाणे असतील ते घालू शकतात. ते टाकलेलं आहे आणि पाणी घातलेलं होतं. थोडीशी हळद घातलेली होती म्हणजे रंग असा छान यावा त्यासाठी. आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि कुकरला लावून दिलेलं होतं. आज ठरवलेलं काही होतं आणि काय बनवलं असं झालेलं होतं. सकाळपासून ठरलेलं होतं की आज मस्त छान अशा मासवड्या ज्या आहेत ना, त्या तुमच्यासोबत शेअर करूयात. कारण छान करते मी, कारण बऱ्याच वेळेला केलेल्या आहेत, पण मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या नाही आहेत ताईंनो. तर त्या बनवायच्या होत्या मला, पण संध्याकाळी अचानक ठरलं आता भाज्या आहेत घरामध्ये म्हटलं भरपूर साऱ्या आणि परत काय मग त्या मासवड्या वगैरे करूयात. त्यासाठी मग मी तो जो निर्णय होता ना, तो कॅन्सल केला माझा स्वतःचा आणि नंतर मग मी ठरवलेलं होतं की शेवगाच्या शेंगा बनवूयात मग मसाल्याच्या. पण परत सिद्धी म्हटली की नाही मम्मी, दाल तडका बनव, त्याच्यामध्ये पण शेवग्याच्या शेंगा लागतातच ना, मग तेच बनव, तू शेवगा नको बनवू. त्यांना दोघींना शेवगाच्या शेंगांची भाजी आवडत नाही. म्हटलं चला जाऊ दे. आणि वेदूचं सकाळपासून होतं की मम्मा लापसी बनव, तू आता बरेच दिवस झाले लापसी केलेली नाही आहे. तर मग त्यासाठी मग मी इथे लापसी करायला घेतलेली होती. सुरुवातीला ना तुपामध्ये मस्त छान ड्रायफ्रूट्स थोडेसे भाजून घेतले आणि त्यानंतर ही कणी मी डीमार्टमधून आणत असते गव्हाची, ती छान भाजली तुपात आणि मग थोडं गरम पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. कमी गॅसवरती झाकण ठेवून 5 मिनिटामध्ये फक्त ही गव्हाची कणी शिजून जाते. त्यानंतर मग गूळ काही चिरलेला नव्हता, तर गूळ चिरायला घेतलेला होता. गूळ बारीक चिरून घेतला. तोपर्यंत आपली ही गव्हाची कणीही छान अशी शिजलेली होती. कुकरमध्ये वगैरे लावायची काहीच गरज पडत नाही याला. अगदी साधी कढईमध्ये जरी शिजवून घेतली ना, तरी व्यवस्थित असं लगेच शिजून जाते. तर त्यानंतर मग गूळ घातलेला आहे याच्यामध्ये थोडा आणि वेलची पूड घातलेली आहे आणि चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं होतं. वेलची पूड घातल्यामुळे कसं छान मस्त स्वाद वगैरे येतो आणि सुगंधही येतो. तर आणि ड्रायफ्रूट्स जर असे तुपामध्ये व्यवस्थित भाजलेले असले ना, खास करून मनुके, तर मनुक्यांची चव खूप चेंज होते. जर तुपामध्ये तुम्ही भाजून टाकत नसाल ना, तर एकदा टाकून बघा, छान होतात. आणि चांगलं व्यवस्थित 5-7 मिनटं मस्त छान असं शिजवून घेतलेले आहे आणि इथे मग ही लापसी जी होती ना, ती तयार झालेली आहे. त्यानंतर लगेचच मी त्या गॅसवरती भाताचा कुकर लावून दिलेला होता. आता छोट्या कुकरमध्ये माझ्याने डाळी टाकल्या गेल्या होत्या शिजवायला, तर मग मला मोठ्या कुकरमध्ये भात लावायला लागला. कारण भात जास्त नव्हता मी लावलेला, पण मग तरी आता काही पर्याय नव्हता आणि म्हटलं इतकं उशीर थांबण्यापेक्षा पटकन होऊन जाईल म्हणून मग मी एका कुकरला भात लावून दिला. आणि डाळ व्यवस्थित शिजल्यानंतर ना, त्याच्यातल्या शेंगा ज्या होत्या ना, त्या काढून घेतल्या. कारण व्यवस्थित मिक्स करायला गेलं ना आपण, तर या शेंगांचं पूर्ण हे होऊन जातं आणि आधीच त्या कुकरमध्ये लवकर शिजून जातात. त्यामुळे त्या काड्याच फक्त त्याच्यामध्ये राहतात, म्हणून मग मी त्या वरती काढून घेतलेल्या होत्या. आणि चवीप्रमाणे मीठ घातलं, थोडंसं गरम पाणी घातलं, कारण जास्त घट्ट वाटत होते ते मला खूप जास्त. त्यामुळे थोडं गरम पाणी त्याच्यात टाकलेलं होतं आणि थोडंसं उकळी येईपर्यंत म्हटलं शिजून द्यावं. तोपर्यंत एका साईडला आपला तडका वगैरेही तयार होऊन जाईल. तर तडका जर आपण तेलाचा दिला तरी चालेल किंवा तुपाचा पण छान लागतो, पण मी आज तेलाचाच दिलेला होता. कारण लापसी वगैरे बनवून घेतलेली होती ना, त्यासाठी मस्त जिरं, कढीपत्ता आणि लसूण घातलेला होता, लाल तिखट घातलेलं होतं आणि लाल मिरच्या होत्या अख्ख्या, त्या टाकलेल्या आहेत. राई संपलेली आहे माझी, त्यामुळे राई काही मी याच्यात टाकलेली नव्हती तडक्यामध्ये, नाही तर राईशिवाय तडका आता काही पूर्णच होत नाही. पण चला, नसल्यावरती चालून जातं. तर मस्त छान असा तडका वगैरे दिला दाल तडक्याला आणि काही वेळ मी झाकून ठेवलं, म्हणजे जो तडक्याचा दम आहे ना, तो छान मस्त असा येतो, स्वाद मस्त उतरतो, म्हणून थोडा वेळ 5 मिनटं मी हे झाकून ठेवलं आणि मस्त छान अशी दाल तडका आपली इथे तयार झाली होती. असा रात्रीचा मस्त छानसा बेत होता आमचा जेवणामध्ये. तर आता ताट वाढून घेत आहे. एक ताट मी इथे वरतीच वाढून घेत असते तुम्हाला दाखवण्यासाठी. बाकीचं सगळं मी पुढच्या घरात सामान आणून ठेवते आणि मग बसल्यानंतर आम्ही सगळेजण एकत्र छान असं जेवण वगैरे करतो. पण इथे ओट्यावरती ना मस्त छान दिसतं, म्हणून मग मी एक ताट सुरुवातीला तुम्हाला दाखवण्यासाठी
इकडेच वाढून घेत असते. चला ताईंनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे आवडला असेल तर लाईक करा, हाईप करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पहिल्यांदा बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या छान व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.